सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील मानधन कंत्राटी व अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या 1998 कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी संघर्ष सफाई कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर महेश कांबळे यांनी केली आहे। याबाबतचे निवेदन महापालिका आयुक्त संजिता महापात्र आणि महापौर धीरज सूर्यवंशी यांना देण्यात आले। कोविड-19 महामारी, अतिवृष्टी, महापूर, स्वाईन फ्लू तसेच विविध आपत्कालीन परिस्थितीत या कर्मचाऱ्यांनी अत्यावश्यक सेवा बजावली आहे। महापालिकेच्या विविध विभागांमध्ये अपुरे मनुष्यबळ असल्याने नागरिकांच्या दैनंदिन समस्या निर्माण होत असून मंजूर आकृतीबंधातील रिक्त पदांवर या कर्मचाऱ्यांचा प्राधान्याने विचार करावा अशी मागणी संघटनेने केली आहे। महापालिकेने यापूर्वी मानधन कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत महासभेत ठराव केले आहेत। त्यामुळे केवळ 10 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांचा विचार न करता सर्व 1998 कर्मचाऱ्यांचा समान विचार करून शासनाकडे प्रस्ताव व पाठपुरावा करावा अशी मागणी डॉक्टर कांबळे यांनी केली आहे। अन्यथा कायदेशीर व सदनशीर मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल। आंदोलनातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशाराही डॉक्टर महेश कांबळे यांनी दिला आहे। राज्याचे नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे मी सर्वप्रथम आभार मानतो की सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेतल्या मानधनावरील बदली मानधन कर्मचाऱ्यांचा वर्षानुवर्षे जो प्रलंबित प्रश्न होता सेवेत कायम करण्यासंदर्भात, त्या प्रश्नावर कुठेतरी या सर्वांना सेवेत कायम करून घ्या असा आदेश माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे। त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन पण करतो। पण हा निर्णय घेत असताना सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये 1138 कर्मचारी हे मानधनावर कार्यरत आहेत। त्यातले 800 ते 850 कर्मचारी हे 10 वर्ष सेवा पूर्ण झालेले आहेत। 300 ते 350 कर्मचारी 5 वर्षाच्या पुढचे आणि 10 वर्षाच्या मध्ये अशी सेवा पूर्ण झालेले आहेत। पण मंत्रालयातल्या काही सचिवांनी हा मुद्दा शोधून काढला की महापालिकेवर महिन्याला असेल किंवा वर्षाला या 349 कर्मचाऱ्यांना जे 5 वर्षाच्या पुढे 10 वर्षाच्या मध्ये आहेत त्यांना कायम करून घेतलं तर एवढ्या कोटींचा भार पडेल। पण मला विनंती करायची आहे की महापालिका असेल, महापालिकेचे महापौर असतील, आयुक्त मॅडम असतील किंवा उपमुख्यमंत्री साहेब असतील किंवा मुख्यमंत्री साहेब असतील, 350 कर्मचाऱ्यांना आपण या 1138 मध्ये सामावून घेतलं तर 10 वर्षाचा क्रायटेरिया लावायची तुम्हाला गरज पडणार नाही। महापालिकेच्या सरसकट जेवढे मानधनचे कर्मचारी आहेत त्या सगळ्यांना तुम्ही सेवेत घेऊन, त्यांनी पुराच्या काळात जनतेची सेवा केलेली आहे। कोरोनासारख्या काळात स्वतःच्या जीवाची, कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी या महापालिका क्षेत्रातल्या जनतेचं संरक्षण केलेलं आहे, त्यांची सेवा केलेली आहे, त्यांचा जीव वाचवला आहे। त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत 5 वर्षाच्या पुढे जेवढे सफाई कर्मचारी आहेत, ड्रायव्हर आहेत, वेगवेगळ्या विभागात काम करणारे कर्मचारी आहेत, या सगळ्या कर्मचाऱ्यांना कुठलाही क्रायटेरिया लावत असताना 5 वर्षाच्या पुढे जेवढे मानधन बदली कर्मचारी आहेत त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा अशा पद्धतीच्या मागणीचं निवेदन आज महापौर साहेब, आयुक्त यांना आपण दिलेलं आहे। आणि येणाऱ्या काळात आमच्या या निवेदनाची दखल घेऊन 10 वर्षाचा क्रायटेरिया रद्द करावा आणि 5 वर्षाच्या क्रायटेरियानुसार या सगळ्यांचे कुटुंब उभे करण्याचं काम महापालिका प्रशासन, माननीय महापौर साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी करावं अशी विनंती करतो। अन्यथा जर या 350 कुटुंबाच्या जीवन मरणाचा विषय जर उभा राहिला, जर सेवेत कायम नाही केलं तर यांच्यासाठी मग जीवाचं रान करायला मी सक्षम आहे। माझ्या पाठीशी खंबीर नेते सुद्धा आहेत। त्यामुळे या 350 कर्मचाऱ्यांना कायम करत असताना 10 वर्षाच्या कर्मचाऱ्यांना करू नका असं आम्ही कुठंच म्हणणार नाही, पण 10 वर्षाचा क्रायटेरियाच रद्द करा आणि 5 वर्षापासून जेवढे सगळे कर्मचारी आहेत त्या मानधन कर्मचाऱ्यांना, बदली कर्मचाऱ्यांना कायम करा अशा पद्धतीची मागणी आणि भावना मी आज व्यक्त करतोय। अन्यथा यासाठी मग तीव्र आंदोलन उभं करावं लागलं तरी मी मागे हटणार नाही असा शब्द देतो। जय भीम, जय भारत, जय जिजाऊ, जय शिवराय।